तुलनेत लाल कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे भाव घसरलेत। मागील 2 दिवसात कांद्याच्या बाजारभावात जवळपास 1500 रुपयांची घट झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। आपल्या सोबत काही शेतकरी आहे। काय नेमकं तुमचा कांदा आता किती गेला आणि कांद्याचे दर कसे आहेत? 1000 रुपये दरनी रिवर्स कांदे झाले। सरकार अजून स्थापन बी नाही झालं तरी त्यांचे डाव चालू केले आहे। मागच्या बाईला काय कारण होतं कांद्याचे दर? सरकारने मागच्या बाईला सरकार कांद्यावर पडलेले आहे। आता परत सरकार कांद्यावर जर निर्णय घेत असेल तर पुढल्या बाईला आम्ही परत दाखवून देऊ शेतकरी आम्ही। मग काय नेमकं सरकार काय करता येते? कांद्याचे परवा दिवशी भाव 4-4.5 पण दाखवले। आज कांदे 3,000चा चांदा घेऊन राहिले। शेतकऱ्यांना करायचं काय नेमकं? तुमचा किती भाव कांदा गेला? काय कांदा या ठिकाणी 4,000 रुपये किमतीचा कांदा हा 2700 रुपये गेलाय असा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। चांगल्या क्वालिटीचा कांदा होता। या शेतकऱ्यांचा देखील 2700 रुपये कांदा गेलेला आहे असा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे। नेमकी तुमचा काय कारण असेल एक कांदा भाव पडले आता? शेतकऱ्याचं आता काम होऊन गेलं नाही। सरकारचं काम झालं, इलेक्शन होऊन गेलं, त्याच्यामुळे सरकार मग आता शेतकऱ्याकडे लक्ष देईल असा विषय नाही। निर्यातीचं जे शुल्क आहे निर्यातीचं शुल्क जे आहे ते कमी करायला पाहिजे सरकारने। ते निर्यातीचं शुल्क ते काढून कमी करायला पाहिजे। कमीत कमी भाव स्थिर राहतील। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला।